सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। उद्या महानवमी आहे, नवरात्रीतली नवमी तिथी अतिशय शुभ आणि खूप प्रभावी दिवस आहे। तर ताईंनो दादांनो, नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये तुम्हाला काही सेवा करणं जमलं नसेल, काही उपाय किंवा बाकी काही देवीची सेवा करणं जमलं नसेल, तर उद्याचा महानवमीचा दिवस खूप शुभ आहे। या दिवशी जर तुम्ही काही सेवा केले, उपाय केले ना आणि काही राहिलेल्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर संपूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळेल, संपूर्ण नवरात्र सेवा केल्याचं फळ तुम्हाला मिळेल। अतिशय उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे। नवरात्रीतला हा शेवटचा दिवस असतो आणि मग दुसऱ्या दिवशी दसरा असतो। तर बघा, या दिवसाला महानवमी आणि नवमी तिथी अतिशय महत्त्वाची आहे। तर त्यामुळे आपल्याला बघा, आजकाल स्त्रिया वर्किंग आहेत, त्यामुळे मनामध्ये कुठेतरी असतं की नाही मला हे करायचं होतं ग, पण राहून गेलं, ते करायचं होतं राहून गेलं, आणि आपल्याला सगळं जॉब आहे, घरचं सांभाळावं लागतं, तर त्यामुळे काही गोष्टी जमत नाही। पण अजिबात तुम्हाला वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये, कारण उद्याच्या महानवमीला तुम्ही जर काही उपाय केले, राहिलेल्या काही गोष्टी केल्या, तर तुम्हाला खूप त्याचं फळ मिळेल। तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, आज अष्टमीला तर हवन बऱ्याच मंदिरांमध्ये आहे, सगळीकडे आहेत, पण मी तुम्हाला बोलली होती की घरामध्ये पण छोटंसं हवन करा। तर हवन तुम्हाला करायचं आहे। हवन हे बघा, तुम्ही अगदी घरामध्ये घरच्या घरी पण करू शकता, त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। हवन केल्यामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, घरातली निगेटिव्हिटी निघून जाते, म्हणून घरामध्ये एकदा तरी हवन करा। आपण लक्ष्मीपूजनला पण करत असतो। हवन म्हणजे बघा, तुम्ही कापूर घ्या, हवन सामग्री घ्या, समिधा घ्या, ते तुम्हाला घरामध्ये एका हवन कुंडामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि मग तुम्हाला त्याची आहुती द्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे। तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाईचे 99 मंत्र सुद्धा म्हणू शकता। यामुळे घरातली निगेटिव्हिटी जाते आणि हवनाचे खरंच खूप फायदे आहेत। हवन हे नेहमी केलं पाहिजे। अमावास्या पौर्णिमेच्या दिवशी पण बऱ्याचशा स्त्रिया हवन करतात, कारण बघा आजकाल आहे ना, कोणाला कोणाचं चांगलं बघवत नाही, आपण म्हणतो बघा नजर लागली कोणाची तरी वगैरे, तर या गोष्टी ज्या आहेत त्या निघून जाण्यासाठी हवन घरामध्ये झालंच पाहिजे। अगदी तुम्ही छोट्याशा पंथीमध्ये कापूर टाकून हवन सामग्री छोटीशी टाकली आणि हवन केलं तसं पण चालेल, पण हवनासोबत मंत्र स्तोत्र उच्चार करून जर तुम्ही हवन केलं तर त्याचा खरंच खूप फायदा होतो। उद्या महानवमी आहे, आज अष्टमीला तुम्ही हवन केलं नसेल तर उद्या नवमीला सुद्धा करू शकतात। मोठ्यात मोठी नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाईल। यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे कन्यापूजन करा। आज अष्टमीला ज्यांचं कन्यापूजन राहिलेलं असेल त्यांनी उद्या नवरात्रीची सांगता कन्यापूजनाने केली तर खूप 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 त्यांचं चांगलं होईल। लहान मुली या देवीचं रूप मानले जातात, म्हणून त्यांचं बघा पूजन केलं जातं। मी व्हिडिओ शेअर केलेला आहे कन्यापूजन कसं करायचं। जेवढ्या तुमच्या जवळपास मुली असतील ज्या कुमारिका आहे, म्हणजे ज्यांना मासिक धर्म येत नाही, त्यांना आपण कुमारिका म्हणतो। मग अगदी लहान मुलींपासून तर 10 वगैरे वर्षापर्यंत ज्यांना मासिक धर्म येत नसेल त्या कुमारिका म्हणून आपण बोलवू शकतो। त्या मुलींना तुम्हाला बोलवायचं आहे, त्यांचे छान स्वच्छ पाय धुवायचे आहे, पायावर स्वस्तिक काढायचं आहे, चंदन लावायचं आहे पायाला, हाताला, त्यानंतर हळद कुंकू अक्षता कपाळी लावायची आहे। त्या मुलींना नंतर बघा तुम्ही त्यांचे पाय पडायचे आहे, एखादी भेटवस्तू द्यायची आहे, त्यांना खायला छान दूध द्या किंवा कपकेक वगैरे देऊ शकतो, आजकाल मुलींना ते आवडतं, पण दूध वगैरे पण थोडंसं तुम्ही देऊ शकता प्रसाद म्हणून। तर या कन्यापूजन तुम्ही आज केलं नसेल तर उद्या नवरात्रीची सांगता तुम्ही कन्यापूजनानेच करा, खूप चांगले परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होतील। कन्यापूजन हे असं आहे ना की आपण साक्षात देवीची पूजा करत असतो, त्याचप्रमाणे सवाष्ण पूजन पण करा। एखादी सवाष्ण स्त्री तुमच्याकडे या 2 दिवसामध्ये आली, तिला हळद कुंकू अक्षता द्या, छोटीशी काहीतरी ओटी भरा, म्हणजे बघा खोबऱ्याची वाटी घ्या, आपली जी आपण खोबरं वापरतो भाज्यांमध्ये वगैरे, खोबऱ्याची वाटी, तांदूळ आणि साधे 11 रुपये तुम्ही दिले, ब्लाऊज पीस एक दिला तरी सुद्धा चालेल। यथाशक्तीने करा, मनापासून करा, त्याचा खूप फायदा आहे। बघा सवाष्ण स्त्रिया आणि त्यासोबतच कुमारिका मुली ज्या आहेत त्यांचं या नवरात्रीमध्ये पूजन झालंच पाहिजे। एकतरी सवाष्ण एकतरी कुमारिका तुम्ही नक्की पूजा। यानंतर देवीची ओटी भरा। उद्याचा शेवटचा दिवस आहे नवरात्रीचा, त्यामुळे देवीची ओटी नक्की भरा महिलांनो। ओटी पण कशी भरायची त्याचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्की बघा। यथाशक्तीने ओटी भरायची आहे, मनापासून भरायची आहे। ओटी बघा, ओटीमध्ये तुम्ही साडी, त्यानंतर खण, त्यानंतर नारळ, देवीला वेणी, शृंगाराचे दागिने, विडा, त्यानंतर 11, 21, 51 रुपये दक्षिणा, असं तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ओटी भरायची आहे। पण ओटी भरल्यामुळे बघा देवीकडून सात्विक लहरी ज्या आहेत त्या आपल्याला त्याचा फायदा करून घेता येतो। ओटीची संपूर्ण माहिती मी ओटीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। वर्षभर काय होतं आपल्याला नाही जमत या गोष्टी करायला, पण या नवरात्रीमध्ये नक्की करा। आणि बघा हे जे आता बरेचसे दिवस होते नवरात्रीचे 8-9 दिवस, कधी पाऊस होता, कधी आपलं ऑफिस वगैरे या गोष्टींमुळे तुम्हाला जमलं नसेल या गोष्टी, तर उद्याचा नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, नवरात्रीची
सांगता आहे, उद्याच्या दिवशी पण तुम्ही करू शकता. सवाष्ण पूजन करा, कुमारिका पूजन करा, देवीची ओटी भरा. अजून महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. जमला नसेल 2 तास लागतो एक पाठ करायला. यूट्यूबवर पण आहे, यूट्यूबवर लावून तुम्ही बोटाने ओळीवर बोट फिरवलं तसं पण चालेल, पण एकतरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. दुर्गा सप्तशतीचं महात्म्य एवढं आहे की तुम्हाला ते शब्दांमध्ये सांगता येणार नाही. तुम्ही जेव्हा कराल तुमचे अनुभव तुम्ही स्वतः शेअर कराल इतरांसोबत की नाही अगं असं कर, दुर्गा सप्तशतीचा पाठ कर, त्याच्यामुळे माझं असं झालं तसं झालं. म्हणून एकदा तरी नवरात्रीमध्ये एक तरी पाठ करा. उद्याचा दिवस तर खूप पवित्र आहे, खूप छान आहे. महानवमीच्या दिवशी जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला तर बघा तुम्हाला अनुभव स्वतः येतील. खूप छान तुमच्याकडून सेवा होईल आणि सगळं काही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील तर त्या निघून जातील. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही कुंकुमार्चन केलं नसले या 9 दिवसामध्ये तर देवीच्या फोटोवर, टाकावर किंवा सुपारीवर, श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकू अर्पण करायचं. कुंकू आपल्या 5 बोटांमध्ये घेऊन देवीच्या फोटोवर, टाकावर मंत्र म्हणत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः कुंकू सोडायचा. परत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः कुंकू टाकावर सोडायचा किंवा सुपारीवर. कुंकुमार्चन ही सगळ्यात देवीची प्रिय गोष्ट आहे आणि आपण देवीची प्रिय गोष्ट केली तर देवी पण आपल्या आयुष्यामध्ये आपले इच्छित फळ देत असते. खरंच या सेवा आहे ना, तुम्ही केल्या नसतील तर नक्की करा. मी सुद्धा या सगळ्या सेवा केलेल्या आहे. मंगल कलश स्थापित केला नसेल तर नक्की करा. मंगल कलश म्हणजे जो आपण कुलदेवीचं एक रूप साक्षात आपण आपल्या घरामध्ये स्थापित करत असतो आणि हा वर्षभरासाठी असतो. बाकी तुमच्याकडे सत्यनारायण आहे, ही पूजा आहे, ती पूजा आहे, मार्गशीर्ष गुरुवार आहे, ते कलश वेगळे. त्या कलशांचा आणि ह्या कलशाचा काही संबंध नाही. हा कलश म्हणजे आपण जसं देवालयामध्ये देव ठेवतो त्याचप्रमाणे हा कलश असतो. वर्षभर या कलशातलं आपल्याला बघा अमुक एक दिवशी पाणी बदलायचं असतं, पानं बदलायची असतात, त्यानंतर नारळ बदलायचं असतं. अशा प्रकारे मंगल कलशाचा पण व्हिडिओ आहे. पण मंगल कलश हे कुलदेवीचं एक रूप आहे. मंगल कलश आपण देवघरामध्ये स्थापित केल्यामुळे, वर्षभर त्याची सेवा केल्यामुळे देवी आई आपल्या घराचं रक्षण करते. आपल्या घराभोवती, आपल्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार करत असते आणि मग वाईट गोष्टींपासून आपल्याला ती वाचवत असते. आपली ती आई असते, त्यामुळे तिचा वर्षभर मानसन्मान कलशाच्या रूपाने केला जर तुम्ही तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. त्यामुळे मंगल कलश नसेल स्थापित केला तर नक्की करा. यानंतर उद्या महानवमीला आपल्याला देवीला बघा तुम्ही तांबूल अर्पण करा, खिरेचा नैवेद्य अर्पण करा, मखाने अर्पण करा. आज महाअष्टमीला पण हे नैवेद्य अर्पण करायचे होते, आज केले नसतील तर उद्या तुम्ही करू शकतात. दुधापासून बनवलेले पदार्थ, खीर म्हणा, तांबूल म्हणा, हे वस्तू जे आहे, हे नैवेद्य जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचे. तर बघा उद्याचा खरंच दिवस खूप महत्त्वाचा आहे. महिलांनो, दादांनो, सगळ्यांना विनंती करून सांगते, नसेल आत्ता सेवा झाली तर शेवटच्या दिवशी तरी सेवा करा की जेणेकरून संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळेल. आपल्या पण मनाची जी रुखरुख आहे ती निघून जाईल आणि मनाला पण खूप प्रसन्न वाटेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती पटली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.